गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. मित्रांनो, मार्केटमध्ये काय चाललंय सध्या समजेनासं झालंय. कारण आजही गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 60 ते 70 पॉईंट गॅप अप ओपन होणार आहे. म्हणजे थोडं जरी ॲक्सिलरेट झालं तरी 100 पॉईंटच्या आसपास जायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की रोज मार्केट ओपन होतं आहे आणि पहिले 15 मिनिटांमध्ये ते 100+ पॉईंट पार करून जात आहे. मग आता काय करायचं मित्रांनो. आज आहे मंथली एक्सपायरी, त्यामुळे आज बऱ्याच गोष्टी घडणार आहेत आणि आज बरंच मार्केट वोलाटाईल राहणार आहे. कारण इयर एंडसुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात मार्केटमध्ये इंडिया विक्स जर आपण पाहिला तर तो खूप वाढलेला आहे. त्यामुळे सध्या तरी ऑप्शन सेलरसाठी कुठलीही जागा सेफ नाही आहे. त्यामुळे जर कोणी ऑप्शन सेलिंग करत असेल तर सध्या थांबा. याच्यातनं फार मोठं नुकसान तुम्हाला होऊ शकतं. आणि तसंच जर पाहिलं तर ऑप्शन बाईंगसाठी सुद्धा फार काही सेफ आहे असं वाटत नाही. परंतु ऑप्शन बाईंगमध्ये पैसे कमी लागत असल्यानं नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो जर कोणी रिस्क घेत असेल तर. कारण मार्केट खूप वोलाटाईल असल्यामुळे तुमचा स्टॉप लॉस हिट करून मार्केट टार्गेटही हिट करतं. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळेस स्टॉकमध्ये ट्रेड करणं सगळ्यात सेफ असू शकतं, कारण तिथे एवढे मेजर मूव्ज येत नाहीत फार तर मित्रांनो, आता जर आपण US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटसुद्धा काल एकदमच चांगलं परफॉर्म करत होतं. परंतु तिथला जर आपण विक्स पाहिला तर तो विक्स मागच्या आठवड्यामध्ये खूप हायर होता, परंतु तो आता थोडा कमी झाला आहे. परंतु आपल्याकडचा विक्स जो आहे तर तो 11पेक्षा खाली होता, तो आता वाढून 15च्याही वर गेलेला आहे. म्हणजेच सध्या ऑप्शनचे प्राइसेस जे आहेत तर ते एकदम हवेत आहेत. त्यामुळे ऑप्शन सेलर असो किंवा ऑप्शन बायर, कोणालाही ते परवडण्यासारखं नाही. एका रेंजमध्ये मार्केट राहत नाही आहे आणि मार्केट सतत मूव्ह करते. परंतु जर आज आपण जर मार्केटचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो, मार्केट ओपन तर हायर होते परंतु ते वरती सस्टेन व्हायला हवं. जर ते वरती सस्टेन झालं तर विचार करा मित्रांनो, मार्केट न्यू इयरमध्ये 22,000 टच करेल. परंतु जर ते वरती सस्टेन झालं नाही, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, तर मग मात्र एक थोडंफार सेलिंग यायलाच पाहिजे. त्याचं कारण असं की आता जे FIIs आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशन, तर त्यांनी कालही जवळजवळ 3,000 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे ते आता सातत्यानं बाईंग करत आहेत. परंतु आपले जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी प्रॉफिट बुकिंग करायला हरकत नाही किंवा मग त्यांनी प्रॉफिट बुकिंग करायला हवं. जे आपण कालही पाहिलं की त्यांनी थोडं प्रॉफिट बुकिंग केलं आणि म्हणूनच तर 2-2.5च्या आसपास बँक निफ्टी तुम्हाला पडलेलं पाहायला भेटलं. आजही कदाचित ते होऊ शकतं मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजेच आज मार्केट कालपेक्षाही जास्त वोलाटाईल राहू शकतं. तर मग आपण पाहूयात की फर्स्ट हाफमध्ये ते वोलाटाईल होतं की सेकंड हाफमध्ये. आता डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स कधी सेल करतात त्याच्यावर डिपेंड आहे. आता शक्यतो असं वाटत नाही की फॉरेन इन्स्टिट्यूशन्स काही जास्त सेल करतील. ते केलं तर बाईंगच करतील. कारण आता त्यांचं फायनान्शियल इयर ऑलमोस्ट संपल्याचं आहे आणि मग आता नवीन वर्षासाठी आणि येणाऱ्या निवडणुकांच्या वर्षासाठी ते तयार राहतील आणि चांगल्या चांगल्या स्टॉक्समध्ये चांगले पैसे गुंतवतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट. जरा सेफ ट्रेड करायला हवा, हे लक्षात ठेवा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.